तर बनवूया शेवग्याच्या शेंगाची भाजी. तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा. छान पद्धतीत तेल घ्यायचं, जिरे मोहरी टाकायचं, त्यामध्ये लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची, कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकायचा, छान परतून घ्यायचा, टमाटर टाकायचं, टमाटर गाळसर होण्यासाठी मीठ टाकायचं आणि छान एकदम हलवून घ्यायचं. थोडं मऊसर झालं की शेंगा टाकायच्या, एकदम छान शेंगा कट करायच्या, त्यामधलं थोडं थोडं साल बाजूला काढून घ्यायचं आणि शेंगा टाकायच्या. नंतर त्यामध्ये काळं तिखट टाकायचं. मी दुसरं कोणताही मसाला वापरलेला नाही, फक्त काळं तिखट आहे. मस्त काळं तिखट टाकायचं. नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाण्याचं कूटाने भाजी थोडीशी घट्टसर होते. छान शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घ्यायचं. नंतर आपलं पाणी टाकायचं, गरम पाणी किंवा थंड पाणी, कोणतंही पाणी तुम्ही टाकू शकता. गरम पाण्याने तरी खूप छान येते, म्हणून गरम पाणी टाकायचं. एकदम छान मिक्स करून घ्यायचं. आपली भाजी तयार झाली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि भाजी खूप सुंदर झाली होती. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच.